नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओनली जीके अकॅडमी या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवर आपले स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये संधी हे प्रकरण बघणार आहोत। त्यामध्ये व्यंजन संधी आपण घेणार आहोत या व्हिडिओमध्ये। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण स्वर संधी बघितलेल्या आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल। मित्रांनो, जर तुम्ही आपल्या ओनली जीके अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा। तर सुरू करूयात आपला प्रश्न पहिला। प्रश्न पहिला आहे, उच्छेद या शब्दाची संधी खालीलपैकी कोणत्या नियमानुसार झाली आहे? उच्छेद या शब्दाची संधी खालीलपैकी कोणत्या नियमानुसार झाली आहे? पर्याय आहे, त पुढे च छ आल्यास त चा सुद्धा च होतो। पर्याय 2, कठोर व्यंजनापुढे त आल्यास त चा च होतो। त पुढे ल आल्यास त चा च होतो। यापैकी कोणतेच नाही। उच्छेद या शब्दाची संधी खालीलपैकी कोणत्या नियमानुसार झाली आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, त पुढे च छ आल्यास त चा सुद्धा च होतो। प्रश्न क्रमांक 2, अयोग्य जोडी ओळखा। अयोग्य जोडी ओळखा। पर्याय आहे, सदा अधिक येव सदैव, मातृ अधिक उपासना मातृोपासना, जगत अधिक नाथ जगतनाथ, अंतर अधिक आत्मा अंतरात्मा। अयोग्य जोडी ओळखायची आहे या प्रश्नामधली। उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, जगत अधिक नाथ जगतनाथ। प्रश्न क्रमांक 3, क्षुत्पिपासा या शब्दाचा योग्य संधी विग्रह कोणता? PSI 95 मध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे। पर्याय आहे, क्षुधा अधिक पिपासा शूद्र अधिक पिपासा, क्षुध अधिक पिपसा क्षुध अधिक पिपासा। क्षुत्पिपासा या शब्दाचा योग्य संधी विग्रह कोणता? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, क्षुध अधिक पिपसा। प्रश्न क्रमांक 4, चितानंद या शब्दाचा विग्रह सांगा। चितानंद या शब्दाचा विग्रह सांगा। PSI 2009 मध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे। पर्याय आहेत, चित अधिक आनंद चित अधिक आनंद, चिद अधिक आनंद चिद अधिक आनंद। उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, चित अधिक आनंद। प्रश्न क्रमांक 5, सदाचार विग्रह कोणता? सदाचार या शब्दाचा विग्रह कोणता? पर्याय आहे, सद अधिक आचार सदा अधिक आचार, सद अधिक आचार सदा अधिक चार। STI 2012 मध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे। उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, सत अधिक आचार। प्रश्न क्रमांक 6, खालीलपैकी तृतीय व्यंजन संधीचे उदाहरण कोणते? खालीलपैकी तृतीय व्यंजन संधीचे उदाहरण कोणते? पर्याय आहे, सदाचार सन्मती वाङ्मय समाचार। STI 2012 मध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे। खालीलपैकी तृतीय व्यंजन संधीचे उदाहरण कोणते? सदाचार सन्मती वाङ्मय समाचार। उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, सदाचार। प्रश्न क्रमांक 7, पुढील शब्दाचे 4 पर्याय संधी म्हणून दिले आहेत, योग्य पर्याय निवडा। उत अधिक ज्वल। पुढील शब्दाचे 4 पर्याय संधी म्हणून दिले आहेत, त्यातला योग्य पर्याय निवडायचा आहे। प्रश्न आहे, उत अधिक ज्वल। पर्याय आहे, उज्ज्वल उज्ज्वल उत्वजल उजज्वल। उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, उज्ज्वल। तन्मय शब्दातील संधी सोडवा, योग्य पोट शब्द ओळखा। प्रश्न 8 आहे, तन्मय शब्दातील संधी सोडवा, योग्य पोट शब्द ओळखा। पर्याय आहे, तन अधिक मय त अधिक नमय तत अधिक मय, यापैकी नाही। उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, तत अधिक मय। तन्मय या शब्दातील संधी सोडवा आणि योग्य पोट शब्द ओळखा। उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, तत अधिक मय। प्रश्न क्रमांक 9, दिलेल्या संधी विग्रहाची योग्य संधी निवडा। सत अधिक मान। पर्याय आहे, सन्मान सम्मान सत्यमान सन्मान। उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, सन्मान।
प्रश्न क्रमांक 10. व्यंजन संधीसाठी खालीलपैकी योग्य पर्याय निवडा. व्यंजन संधीसाठी खालीलपैकी योग्य पर्याय निवडा. पर्याय आहे व्यंजन अधिक विसर्ग, स्वर अधिक व्यंजन किंवा स्वर, व्यंजन अधिक व्यंजन किंवा स्वर, स्वर अधिक व्यंजन. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, व्यंजन अधिक व्यंजन किंवा स्वर. व्यंजन संधीसाठी खालीलपैकी योग्य पर्याय कोणता आहे? व्यंजन अधिक व्यंजन किंवा स्वर. प्रश्न क्रमांक 11. खालील शब्द हा कोणत्या संधीचे उदाहरण आहे? शरदकाल. शब्द कोणता आहे? शरदकाल. हा शरदकाल शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे? पर्याय आहे विसर्ग संधी, व्यंजन संधी, स्वर संधी, हल संधी. PSI 2001 मध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, व्यंजन संधी. तर शरदकाल हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे? तर व्यंजन संधी. प्रश्न 12 आहे व्यंजन संधी कशी तयार होते? व्यंजन संधी कशी तयार होते? पर्याय आहे व्यंजनामध्ये स्वर किंवा विसर्ग मिसळून, व्यंजनामध्ये स्वरादी मिसळून, व्यंजनामध्ये फक्त व्यंजन मिसळून, व्यंजनामध्ये स्वर किंवा व्यंजन मिसळून. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, व्यंजनामध्ये स्वर किंवा व्यंजन मिसळून. व्यंजनामध्ये स्वर किंवा व्यंजन मिसळून. कशी तयार होते व्यंजन संधी? व्यंजनामध्ये स्वर किंवा व्यंजन मिसळून. प्रश्न क्रमांक 13. संगती या शब्दाचा संधी विग्रह करा. संगती या शब्दाचा संधी विग्रह करा. राज्यसेवा 2022 मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे हा. पर्याय आहे संग अधिक अति, सग अधिक गती, सम अधिक गती, सन अधिक गती. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, सम अधिक गती. संगती या शब्दाचा संधी विग्रह कोणता आहे? पर्याय क्रमांक 3, सम अधिक गती. प्रश्न 14 आहे सज्जन या शब्दाचा संधीचा प्रकार कोणता? सज्जन या शब्दाचा संधीचा प्रकार कोणता? पर्याय आहे स्वर संधी, व्यंजन संधी, विसर्ग संधी, सजातीय स्वर संधी. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, व्यंजन संधी. सज्जन या शब्दाचा संधीचा प्रकार कोणता आहे? तर व्यंजन संधी. प्रश्न 15 आहे पुढीलपैकी व्यंजन संधीचे उदाहरण कोणते? पुढीलपैकी व्यंजन संधीचे उदाहरण कोणते? राज्यसेवा 2018 मध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. पर्याय शब्द पुढीलपैकी व्यंजन संधीचे उदाहरण कोणते? उदाहरण कोणते आहे? चितानंद, तपोधन, दुरात्मा. पर्याय आहे फक्त अ बरोबर, फक्त ब बरोबर, फक्त क बरोबर, ब आणि क बरोबर. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, फक्त अ बरोबर, चितानंद. व्यंजन संधीचे उदाहरण कोणते आहे? तर चितानंद. तर मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा आणि आपल्या ओनली एज्युके अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.